सगळे विद्यार्थी अजून जॉईन होत आहेत का सर? हो. बर. पहिल्या स्लाइड वरती घ्या ना. परत एकदा थोडंसं आपण रिवाइज करू आणि पुढे जाऊ. फर्स्ट म्हणजे डायरेक्ट फर्स्ट स्लाइड. हां, नाही आता नाही. आता सकाळी जे सुरू केलं ना तुम्ही प्रॉपर्टीज ऑफ रेफ्रिजरंट आणि हो. त्याच्या आधी. हो, ही हा ऍक्टिव्हिटी एक मेसेज येतोय बघा, प्लीज मूव्ह विंडोज अवे फ्रॉम शेअर्ड ऍप्लिकेशन. शेअरिंग प्रॉपर झालेलं दिसत नाही. हा इथून बस. ओके. याच्या आधीची स्लाइड सर. ओके. विद्यार्थी संख्या थोडीशी जास्त पाहिजे पण कमी आहे. चला जे विद्यार्थी आलेत त्यांनी तरी नॉलेज गेन करावा हा उद्देश आहे. सिद्धार्थ, करिश्मा, अभिजित, शोएब, कुणाल तुम्ही सगळे अटेंड करतायत पण कुणालने अजून ऑडिओ ऑन नाही केलेला. अभिजित आवाज येतोय का? अभिजित सोनवणे. येतोय अभिजित सर आवाज येतोय? येतोय हो सर. सर येतोय. व्हेरी गुड. येतोय सर. सरांनी कंपॅरिझन सांगितली आणि त्यानंतर रेफ्रिजरंटच्या ज्या काही बेटर प्रॉपर्टीज आहेत त्या एक्सप्लेन केल्या. रेफ्रिजरेशन सिस्टम आपण सगळ्यांनी बघितली आहे. थोडक्यात सांगायचं तर घरातलं रेफ्रिजरेटर असेल किंवा आपण घरामध्ये जो एअर कंडिशनर वापरतो त्या संदर्भात आपण बोलतोय. डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना जे बेसिक इन्फॉर्मेशन असावी ती बेसिक इन्फॉर्मेशन सरांनी थोडक्यात सांगितली. त्याच्यामध्ये पहिला जो डिफरन्स घेतला ड्राय कंप्रेशन आणि वेट कंप्रेशन. ड्राय कंप्रेशन आपण सगळ्यांनी पंप बघितलेले आहेत. पाणी जर लिफ्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण पंप वापरतो बरोबर. त्याचबरोबर सायकलच्या ट्यूब मध्ये हवा भरायची असेल किंवा टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल त्यांच्या टायर मध्ये जे ट्यूब असतात त्यात जर हवा भरायची असेल तर काय करतो आपण? हवा कंप्रेस करतो. त्याच्यासाठी एक पंप वापरतो आपण बरोबर की नाही. तशाच पद्धतीचा पंप थोडक्यात त्याला कंप्रेसर म्हटलं जातं. पंप हा लिक्विड पंप करायचा असेल ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर वापरतात आणि कंप्रेसर हा नॉर्मली व्हेपर साठी वापरतात. सरांनी इथं दोन पॉइंट घेतलेत, एक ड्राय कंप्रेशन आणि एक वेट कंप्रेशन. नॉर्मली आता आपल्याकडे जे कंप्रेसर्स असतात ते ड्राय कंप्रेसर असतात. ड्राय म्हणजे ड्राय वेपर साठीचे कंप्रेसर्स असतात. वेट कंप्रेशन नॉर्मली होत नाही. जर कंटिन्युअसली एखाद्या कंप्रेसर मध्ये वेट कंप्रेशन असेल. वेट कंप्रेशन म्हणजे काय सांगता येईल सर? एखादी डायग्राम घ्या ना, पीव्ही डायग्राम किंवा टीएस डायग्राम. बस ओके. हे बघा पॉइंट नंबर 1 to 2 हे जे आहे ना ती सुपर हिट आहे आणि 2 ला वेपर ज्या आहेत ना त्या कंप्रेसर मध्ये एंट्री करतात. हा 2 पॉइंट जर 1 ला शिफ्ट झाला तर दॅट इज सॅच्युरेटेड वेपर आणि 1 पेक्षाही डावीकडे लेफ्टला जर शिफ्ट झाला पॉइंट तर दॅट विल बी वेट कंप्रेशन. आणि वेट कंप्रेशन हे आपले जे कंप्रेसर्स आहेत ते जास्त वेळ चालू शकत नाही त्याला. तर त्यासाठी पॉइंट 1 जो आहे तो राईट साइडला शिफ्ट केला जातो जेणेकरून सुपर हिटेड वेपर असतील त्याच्यामध्ये तुमचं लिक्विडचे जे ड्रॉपलेट्स आहेत ते ड्रॉपलेट असणार नाही, जेणेकरून कंप्रेसरची लाईफ जी आहे ती जास्त असेल. आता प्रत्येकाने नवीन रेफ्रिजरेटर्स बघितले असतील. प्रत्येकाच्या घरात रेफ्रिजरेटर आहे. किती जणांच्या घरामध्ये रेफ्रिजरेटर नाही आहे का असं कोणी? शोएब आपल्या घरामध्ये रेफ्रिजरेटर नाहीये? अनम्यूट करा सर. हो सर. आहे ना?
ओके, सर्वांच्या घरामध्ये रेफ्रिजरेटर आहे असं आपण कन्सिडर करूया. आता प्रत्येकाने रेफ्रिजरेटर बघितला असेल तर त्याला जी काही सक्शन लाईन आहे ती सक्शन लाईन वरती जो काही इव्हापोरेटर असतो त्या इव्हापोरेटर पासून कंप्रेसर पर्यंतची जी लाईन आहे ती लॉंग लाईन ठेवलेली असते आणि ती लॉंग लाईन आणि त्याला थोडस वेढे दिलेले असतात, वाउंडिंग केलेलं असतं. ते कशासाठी केलेलं असतं तर हा पॉइंट 1 आणि 2 याच्यामध्ये सुपरहीट मिळावी यासाठी, बरोबर, जेणेकरून नेहमी ड्राय कंप्रेशन होत राहील. आणि आता जे नवीन जर तुम्ही रेफ्रिजरेटर बघितलं तर त्याच्यावरती डायरेक्ट कंपनी लिहून देतात की 10 इयर्स, ऍटलीस्ट 10 इयर्स कंप्रेसर वॉरंटी किंवा गॅरंटी, म्हणजे 10 वर्ष टिकेल असा पद्धतीचा तो कंप्रेसर बनवलेला असतो. बरोबर का तर ते कंपनी म्हणजे इन्शुअर्ड आहे की त्यामध्ये नेहमी ड्राय कंप्रेशन होईल. आणि वेट कंप्रेशन जर असेल तर काय होईल, त्याच्यामध्ये काही लिक्विडचे ड्रॉपलेट्स असतील आणि त्याच्यामुळे पॉवर कन्झम्पशन वाढेल. पॉवर कन्झम्पशन तर वाढेलच वाढेल, अलॉंग विथ कंप्रेसरची लाईफ जी आहे ती कमी होईल. त्यासाठी नेहमी ड्राय कंप्रेशन असावं. बरोबर, हा एक पॉइंट झाला. सर परत एकदा कंपॅरिझनचे पॉइंट्स घ्या. तर नो लिक्विड म्हणजे लिक्विड नसलं तर ड्राय कंप्रेशन, लिक्विड असेल तर वेट कंप्रेशन. आणि डिझायरेबल कंडिशन कोणती आहे, ड्राय कंप्रेशन. आणि ड्राय कंप्रेशन करायचं असेल तर पॉइंट आपण 1 ऐवजी 2 ला जर इनलेट दिला तर तुमचं ड्राय कंप्रेशन हे नॉर्मली होतं. बरोबर, आणि ड्राय कंप्रेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी सेकंड पॉइंट आहे सुपरहीट रिक्वायर्ड. आणि सुपरहीट जर वाढवायची असेल तर इव्हॅपोरेटर आणि कंप्रेसर याच्यामध्ये जर कनेक्टिंग लाईन जी आहे, रेफ्रिजरंट फ्लोची जी ट्यूब आहे ती जर थोडीशी इलॉंगेट केली, लांब ठेवली तर सुपरहीट मिळते. आणि तेच वेट कंप्रेशन जर कधी होऊ शकतं जर सुपरहीटिंग नसेल तर. थोडक्यात पॉइंट 1 जर लेफ्टला शिफ्ट झाला तर तिथं वेट कंप्रेशन होऊ शकतं, पण वेट कंप्रेशन हे डिझायरेबल नाहीये, अलाउड नाहीये. बरोबर, त्याचबरोबर तिसरा पॉइंट दिलाय की लेस पॉवर कन्झम्पशन. म्हणजे ड्राय कंप्रेशन असेल, थोडक्यात जर तुम्हाला पाणी जर पंप करायला लावलं तर त्या कंप्रेसरला जास्त ताकद लागते. आणि जर फक्त वेपर कंप्रेस करायचे असतील तर पॉवर कन्झम्पशन हे कमी असतं. हा थर्ड पॉइंट आहे, लेस, कारण फक्त वेपर कंप्रेस करायचे. वेपर सोबत जर लिक्विड आलं तर लिक्विड पण कंप्रेस करण्यासाठी पॉवर कन्झम्पशन हे कंप्रेसरचं वाढतं. बरोबर, आणि थर्ड पॉइंट आणि फोर्थ पॉइंट ऑलमोस्ट सेम आहे. जर पॉवर कन्झम्पशन कमी असेल तर ऑब्विसली सीओपी काय आहे, जास्त असतो. आणि वेट कंप्रेशन मध्ये जर पॉवर कन्झम्पशन वाढलं तर सीओपी कमी होतो. सीओपी ची डेफिनेशन कोणी सांगू शकेल का? सिद्धार्थ? येस, बोला सिद्धार्थ, बोला. हॅलो सर. हा बोला. सर क्वेश्चन रिपीट करा ना. सीओपी जो आहे, कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स, याची डेफिनेशन सांगू शकाल का आपण? सीओपी म्हणजे थोडक्यात इफिशियन्सी आहे, पण इफिशियन्सी पेक्षा ही टर्म थोडीशी वेगळी केलेली आहे. कशासाठी केलेली आहे तेही सांगतो. सीओपी म्हणजे आउटपुट अपॉन इनपुट. आउटपुट रेफ्रिजरेशन सिस्टम मध्ये आउटपुट काय आहे तर युजफुल डिझायरेबल इफेक्ट. फॉर एक्झाम्पल तुम्ही फ्रीज रिलेटेड बोलत असाल तर काय आहे, युजफुल कुलिंग इफेक्ट डिवायडेड बाय इनपुट. इनपुट काय आहे, तुम्ही रेफ्रिजरेटरची जी पिन आहे ती कुठे लावता, इलेक्ट्रिकल सॉकेट मध्ये लावता, म्हणजे इनपुट काय झालं, इलेक्ट्रिकल एनर्जी. तर युजफुल कुलिंग इफेक्ट डिवायडेड बाय इलेक्ट्रिकल इनपुट, याचा जर रेशो काढला तर तो रेशो म्हणजे काय असणार आहे, कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. आणि तो कुलिंग साठी म्हणतायत त्यामुळे तो झाला कुलिंग कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. पण त्याऐवजी जर तुम्ही हीट जर वापरत असाल या सिस्टम मधनं तर तो हिटिंग सीओपी होईल, हिटिंग कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. असे दोन वेगवेगळे सीओपी आहेत. आणि यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ड्राय कंप्रेशन साठी सीओपी जो आहे तो जास्त असतो आणि वेट कंप्रेशन साठी एनर्जी जास्त लागते, त्याच्यामुळे सीओपी जो आहे तो कमी असतो. आलंय का सगळ्यांना लक्षात? येस सर. हो सर. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड घ्या सर. याची पुढची स्लाइड.
नाही, तुम्ही डिझायरेबल प्रॉपर्टीज घेतल्या होत्या बघा. डिझायरेबल, राईट. डिझायरेबल प्रॉपर्टी. डिझायरेबल प्रॉपर्टी मध्ये दोन कंपॅरिझन केलेले आहेत, ग्रुप्स केलेले आहेत. एक थर्मोडायनॅमिक आणि दुसरी आहे केमिकल प्रॉपर्टी. थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी, प्रॉपर्टीज म्हणजे काय सांगता येईल? एखाद्या पदार्थाचा गुणधर्म. मग तो कुठल्या टेम्परेचरला, कुठल्या प्रेशरला, कुठल्या व्हॉल्यूमला, म्हणजे कंडिशन जर तुम्ही स्पेसिफाय केली तर तो कसा बिहेव करेल. ज्या पद्धतीने आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीला रागावला की तो असं बिहेव करतो, बरोबर, किंवा एखाद्या व्यक्तीला त्याचं गुणगान म्हटलं तर तो असा बिहेव करतो. म्हणजे तुम्ही जर काही इनपुट दिलं एखाद्या सिस्टमला तर त्याचं आउटपुट काय मिळेल हे तुम्हाला कन्फर्म आहे. त्या पद्धतीने रेफ्रिजरंट प्रत्येक पदार्थाच्या, प्रत्येक द्रव किंवा वेपरच्या प्रॉपर्टीज या फिक्स आहेत. जसं पाणी जर गरम केलं तर नंतर त्याची वाफ होणार. किती डिग्रीला होणार? तर 100 डिग्री सेल्सिअसला. 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर असेल तर 100 डिग्री सेल्सिअसला त्याची वाफ होते. आणि तेच वाफ जर थंड करायला सुरुवात केली तर पुन्हा एकदा त्याचं लिक्विड मध्ये कन्व्हर्जन होतं. म्हणजे एक कोणत्या तरी कंडिशन जर तुम्ही स्पेसिफाय केल्या, फिक्स केल्या, तर त्याचं बिहेवियर म्हणजेच त्या प्रॉपर्टीज झाल्या. मग थर्मल रिलेटेड जर असतील, जर तुम्ही हीट इन किंवा हीट आउट केली तर तो सबस्टन्स कसा बिहेव करेल. फॉर एक्झाम्पल आपण या सिस्टमसाठी रेफ्रिजरंट बघतोय. रेफ्रिजरंट म्हणजे काय? तर हा मीडियम आहे जो हीट देतो आणि काढून घेतो. म्हणजे टेम्परेचर आणि प्रेशर जर चेंज होत असतील तर त्याचे प्रॉपर्टीज काय आहेत? या प्रॉपर्टीज म्हणजे थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीज. मग त्यामध्ये सरांनी जी पहिली प्रॉपर्टी लिस्ट केली म्हणजे बॉइलिंग पॉइंट. थोडक्यात डिझायरेबल प्रॉपर्टी रेफ्रिजरंट चांगला कधी म्हणणार? तर त्याचा बॉइलिंग पॉइंट हा कमी पाहिजे. थोडक्यात कमी प्रेशरला देखील त्याचं बॉइलिंग व्हायला पाहिजे. कोणी सांगेल का की पाणी जे आहे ते किती टेम्परेचरला बॉईल होतं? 100 डिग्री. 100 डिग्री सेल्सिअस. पण 100 डिग्री सेल्सिअस ऐवजी तुम्हाला म्हटलं की 80 डिग्री सेल्सिअसला पण बॉईल होतं का पाणी? असा जर प्रश्न विचारला तर काय उत्तर राहील? परत एकदा प्रश्न सांगतो मी. आता जसं विचारलं की पाण्याचं बॉइलिंग पॉइंट हा किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस. जर मी परत दुसरा प्रश्न केला की 80 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळू शकतं का? सर उकळू शकतो. उकळू शकतं सर, पण अभिजित, थोडं कमी तुमचं प्रमाणात म्हणणं आहे उकळू गरम. शकतं. सिद्धार्थ? बरोबर. 80 डिग्री सेल्सिअसला देखील पाणी उकळू शकतं. 50 डिग्री सेल्सिअसला देखील पाणी उकळू शकतं, प्रोव्हाइडेड तुम्ही त्या पाण्यावरचा दाब जर कमी केला तर. फॉर एक्झाम्पल आपण आता सी लेवलची कंडिशन बघतोय, म्हणून 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर आणि 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर जर असेल तर त्यावेळी पाणी 100 डिग्री सेल्सिअसला बॉईल होतं. पण तुम्ही समुद्र सपाटीपासून जसजसं उंचीवरती जायला लागतात त्यावेळी काय होतं? हवेचा दाब हा कमी होतो, बरोबर. फॉर एक्झाम्पल हिमालय त्या भागात काय होतं? हवेचा दाब कमी होतो, बरोबर. आणि त्यावेळी त्या कंडिशनला पाणी हे 86 डिग्री सेल्सिअसला देखील बॉईल होतं, बरोबर. त्याच पद्धतीने रेफ्रिजरंट आपण आता जे वापरतोय R12 असेल व R134A असेल, जे काही रेफ्रिजरंट आहे त्यातल्या त्यात चांगला रेफ्रिजरंट आपण त्याला म्हणणार ज्याचा बॉइलिंग पॉइंट काय आहे? कमी आहे. मग कमी म्हणजे किती? तर रेफ्रिजरेशन सिस्टम मध्ये तुम्हाला जर 10 डिग्री टेम्परेचर जर अचीव्ह करायचं असेल तर 10 डिग्री सेल्सिअसला देखील रेफ्रिजरंट बॉईल होईल, अशी प्रॉपर्टी ज्या रेफ्रिजरंट मध्ये आहे दॅट इज लो बॉइलिंग पॉइंट फॉर दॅट गुड रेफ्रिजरंट. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं, R12 जो आहे तो 10 डिग्री सेल्सिअसला किती प्रेशरला बॉईल होतो? तर नियर अबाउट 7 बार. 7 बारला देखील तो बॉईल होतो, बरोबर. किती टेम्परेचर? 10 डिग्री सेल्सिअस. 10 डिग्री सेल्सिअसला देखील तो बॉईल होतो, बरोबर. त्याचबरोबर पुढची प्रॉपर्टी घेतली लो फ्रीजिंग पॉइंट. सगळ्यांना माहिती आहे 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर जर असेल तर त्यावेळी पाण्याचं बर्फात रूपांतर किती डिग्री सेल्सिअसला होतं? 0 डिग्री सेल्सिअस, बरोबर. मग
जर 0°C टेम्परेचर असलेलं जर रेफ्रिजरंट आपण वापरला आणि त्याचं जर फ्रीजिंग त्या सिस्टम मध्ये झालं तर काय होईल? आईस फॉर्म होईल. आईस म्हणजे सॉलिड फॉर्म झाला. सॉलिड फॉर्म तुम्ही ट्रान्सपोर्ट करू शकत नाही कंप्रेसरच्या साहाय्याने. मग असं रेफ्रिजरंट चालणार आहे का? ज्याचा बॉइलिंग पॉइंट हा जास्त आहे, चालणार नाही. म्हणून लो फ्रीजिंग पॉइंट. बरोबर. त्यानंतर सरांनी सांगितल्याप्रमाणे दोन्ही कंडेन्सर आणि इव्हॅपोरेटर या दोन्ही मध्ये गेज प्रेशर जो आहे तो कसा असला पाहिजे? पॉझिटिव्ह असला पाहिजे. पॉझिटिव्ह प्रेशर म्हणजे कशाच्या रिलेटेड पॉझिटिव्ह? तर ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आहे. वन पेक्षा जास्त प्रेशर. म्हणजे आता जसं सांगितलं का 7 बारला देखील रेफ्रिजरंट बॉईल होतो. तर दॅट इज डिफरन्स इज हॅव्हिंग प्लस किती झाला? 6 बारचा डिफरन्स झाला. असा जास्त प्रेशर इव्हॅपोरेटर मध्येही राहील. तर काय होणार आहे? व्हॅक्युम करायची गरज पडणार नाही सिस्टम मध्ये. म्हणजेच काय होणार आहे? तर बाहेरची हवा त्या रेफ्रिजरेशन सिस्टम मध्ये येणार नाही आणि सिस्टम चांगली परफॉर्मन्स करू शकेल. आलं का लक्षात? अभिजित, बरोबर. त्यानंतर लॅटंट हीट ऑफ वेपोरायझेशन. पाण्याची लॅटंट हीट किती आहे माहितीये का? 1 ऍटमॉस्फिअरिक प्रेशर असेल तर पाणी किती लॅटंट हीट घेतं? लॅटंट हीट ऑफ वेपोरायझेशन म्हणजे लिक्विड वॉटर आहे आणि त्याचं जर वेपर मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर 1 किलो पाण्याला किती एनर्जी सप्लाय करावी लागते? तर त्याचं उत्तर आहे 2250 किलो जूल पर केजी. बरोबर. तर 1 किलो पाण्याला एवढी एनर्जी जर सप्लाय केली तर त्या पाण्याचं कन्व्हर्जन लिक्विड मधनं व्हेपर मध्ये होईल. बरोबर. तर ही हीट जर जास्त असली तर काय होणार आहे? सीओपी जो आहे तो वाढणार आहे. सीओपी जर जास्त पाहिजे असेल तर लॅटंट हीट ऑफ वेपोरायझेशन ही जास्त असली पाहिजे. ह्या झाल्या याच्या डिझायरेबल थर्मोडायनेमिक प्रॉपर्टी. त्याचबरोबर केमिकल प्रॉपर्टीज घेतल्यात. पहिली प्रॉपर्टी घेतली टॉक्झिसिटी. टॉक्झिक असायला पाहिजे का रेफ्रिजरंट? तर नाही. का? तर रेफ्रिजरेशन सिस्टम मधनं जर एखादा रेफ्रिजरंट लीक झाला तर तो सराउंडिंग मध्ये येईल आणि सराउंडिंग मध्ये जर ह्युमन बिंग असेल तर त्याला हार्म किंवा चुकीचे जे काही टॉक्झिसिटी जी आहे ती अफेक्ट होऊ नये त्यासाठी रेफ्रिजरंट कसा असायला पाहिजे? नॉन टॉक्झिक असायला पाहिजे. त्याचबरोबर लीक झाल्यानंतर त्याने पेटलं नाही पाहिजे, त्यासाठी इनफ्लेमेबल असला पाहिजे, नॉन एक्सप्लोजिव्ह असला पाहिजे. बरोबर. लक्षात आलं का सगळ्यांना? Yes. येस, थँक्यू. ठीक आहे. आवारे सर कंटिन्यू करा. असंच मी मधून मधून लेक्चरला जॉईन होत जाईल तुमच्या आणि काही ऍडिशन्स करत जाईल. आवारे सर 12:05 झालेले आहेत. तुमच्या शेड्यूल प्रमाणे कंटिन्यू करा. हो. ठीक आहे. We just discuss regarding what are the basic properties or desirable properties of refrigerant. मग त्यासोबत comparison between wet and dry compression that आपण बघितलं how it will directly affect your COP either when we use the dry compression and rarely when we try to implement wet compression. It is not practically desirable. Okay. So along with how your selection of refrigerant will depend on properties like thermodynamics, chemical properties, then some physical properties like your specific volume, specific heat, either thermal conductivity or viscosity. Okay. Along with practical application of this system. तुमचा घरातला डोमेस्टिक रेफ्रिजरेटर असेल किंवा तुमचा वॉटर कूलर असेल किंवा आईस प्लांट असेल, या केस मध्ये आपण काय करतोय? मीडियम मधून हीट ही काढून घेतोय सो दॅट वी कॅन यूज दिस प्रोडक्ट विथ द कम्फर्टनेस ऑफ सराउंडिंग किंवा कम्फर्टनेस ऑफ ह्युमन बिंग. Okay, so we'll discuss in next lecture
different parameters of this refrigeration system, that is air conditioning system. Okay, जसं तुम्हाला मी आधीच एक्झाम्पल दिलं, why we require different type of air conditioning system in place of Mumbai or in the place of Nagpur. How we can select this particular type of AC? Okay, so in what parameter is affect for selection of air conditioning system? त्यामध्ये तुमच्या एअरची जी काही सराउंडिंग कंडिशन असेल, एअर कशी आहे तुमची, ड्राय असेल, वेट असेल, मग त्यामध्ये मी काही केसमध्ये ह्युमिडिफायर डिवाइस असते, ह्युमिडिफायर ऍड करतो, ह्युमिडिफायर डिलीट करतो. त्या केसमध्ये एसीचं वर्किंग नेक्स्ट पिक्चरला बघू. Okay.